सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, वैभव नाईक यांचा दावा। तर पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। जयंत पाटील भाजपसोबत येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता। जयंत पाटील शरीराने तिकडे, मात्र मनाने अजित पवारांसोबत। संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। रेव पार्टीवरती ठाणे पोलिसांची धडक कारवाई, एमडी चरस गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई। राज्य सरकार रेव पार्टीमधूनच निर्माण झाले, संजय राऊतांचा आरोप। तर ड्रग्ज विरोधात कारवाया न करणाऱ्या विरोधकांना आता बोलण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। बावीस जानेवारीला सर्वत्र दिवाळी साजरी करा, मंदिर आणि प्रमुख इमारतींना विद्युत रोषणाई करा, मुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना। संभाजीनगरमधील आगीची घटना दुर्दैवी, फायर ऑडिट संदर्भात चौकशी करायला हवी, भुमरेंची प्रतिक्रिया। तर कंपनी मालकावर 302 चा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी। प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा, पुण्यातल्या मोदी बागेत खलबतं, मात्र प्रकाश आंबेडकरांकडून भेटीचा इन्कार। संभाजीनगरच्या वाळूज येथील सनशाईन एंटरप्राइज कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार, परिसरात नाकाबंदी, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। 31 करा पण संयमानं, मुंबईमध्ये 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी, फटाके, बँड आणि लाऊड स्पीकर्स नाही मनाई। नववर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारी मुंबई पोलिसांच्या सुमारे 16 बोटी तैनात, प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी, तर मद्यप्रेमींवरही करडी नजर। राज्यातील 40 दुष्काळी तालुक्यांना दिलासा, कर्जवसुलीला स्थगिती आणि पुनर्गठनाचे आदेश। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील प्रमुख मंदिरं आज दिवसभर खुली राहणार, सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी। नव्या वर्षात ग्राहकांना वीज दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता, विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी, ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 70 पैसे दरवाढीचा भुर्दंड। प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर, बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही समावेश। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली, दिल्लीपेक्षाही मुंबईमध्ये सर्वाधिक प्रदूषण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।